साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानानंतर दोन्ही शिवसेनांमध्ये वाकयुद्ध रंगलंय। मात्र या वाकयुद्धात या सगळ्याच्या आडून एक शीतयुद्धही गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू होतं। हे शीतयुद्ध होतं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार यांच्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यापासून सुरू झालेल्या या शीतयुद्धाचा एक टप्पा आज पूर्ण झाला। नेमकं काय घडलं पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात। ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे। हे चित्र पाहता दिल्लीतलं साहित्य संमेलन हे ठाकरे विरुद्ध पवार वादाचंही व्यासपीठ झाल्याचं चित्र निर्माण झालंय। या वादाची पहिली ठिणगी पडली शरद पवारांच्या हस्ते झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्कारानं। पवारांनी शिंदेंचा सत्कार केला तो केला, वर त्यांच्या कार्यपद्धतीचं कौतुकही केलं। राज्य आणि विशेषतः नागरिक परिसर त्याच्या प्रश्नाची सोडवणूक कशी याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं, याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहील आणि त्यामुळे आज त्यांचा सन्मान होतोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे। शिंद्यांना शिंद्यांचं होतं आणि जावळी असलेल्या शिंद्यांच्या हातून। हे कौतुक ठाकरेंच्या शिवसेनेला इतकं लागलं की आता आपण समाजाला तोंड कसं दाखवणार असा प्रश्न त्यांना पडला। शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शांतचा सत्कार केला असं मी मानतो। आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब, पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत। काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात। राऊतांकडून हा सवाल विचारला जात असताना पवार मात्र शांत होते। त्यांनी या आरोपांना कुठलंच थेट उत्तर दिलं नाही। त्यानंतर एका पुस्तक प्रकाशन समारंभात शरद पवार आणि संजय राऊत एकाच व्यासपीठावर आले। त्या कार्यक्रमात मात्र राऊतांनी पवारांचं कौतुक केलं। माननीय पवार साहेब उपस्थित आहे आणि पवार साहेबांबरोबर मी सुद्धा, हे महत्वाचं आहे। हे मी अधोरेखित करतो की ते आणि मी आम्ही एकत्र बसलेलो आहोत। माननीय पवार साहेब हे आमचे विरोधकही नाही आणि शत्रू तर अजिबात नाही। ते महाराष्ट्राचे, आपल्या देशाचे, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक। टीकेवर शांत असणारे पवार या कौतुकावरही शांतच राहिले। साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून दिल्लीतल्या कार्यक्रमात आणि मोदींसोबतच्या उद्घाटनात व्यस्त राहिले। त्यानंतर डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला याच संमेलनाच्या व्यासपीठावरून डिवचलं। कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाही आहे। आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत 2012, 13, 14 पासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। या आरोपांवरही पवार शांत राहिले। ठाकरेंच्या शिवसेनेत प्रतिक्रियांचं मोहोळ उठलं असताना पवारांच्या गोटात एक माशीही हल्ल्याचं दिसलं नाही। त्यामुळे नुकतंच पवारांचं कौतुक केलेले राऊत पुन्हा आक्रमक झाले आणि त्यांनी पवारांना जाब विचारला। माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे। संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे। पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे। पवार साहेब गप्प आहे, अजूनपर्यंत भूमिका नाही। आता आज त्यांचा माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना। आता गप्प कसे राहू शकता? तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना। आता पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। नीलम गोऱ्हेंवर ते टीका करणार का, त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्सुकता होती। अखेर पवारांनी गोऱ्हेंवर टीका केली, पण ती देखील थेट नाही, तर राऊतांच्याच वक्तव्याचा संदर्भ देत राऊतांचं विधान योग्य असल्याचं सर्टिफिकेट दिलं। त्यांचे विधान
स्पष्ट सांगायचं म्हणजे मूर्खपणा नसतो. संजय राऊत यांनी जे सांगितलं ते 100% बरोबर आहे. नीलम गोऱ्हेंनी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं माझं. जे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेले काही दिवस वैयक्तिक टीका करणाऱ्या संजय राऊतांनाही पवारांनी खास आपल्या स्टाईलने उत्तर दिलंय. आता मी कोणाचा सत्कार करायचा का करायचा नाही, याला यांची परवानगी घ्यावी लागत असेल तर हरकत नाही, मी लक्षात ठेवीन. या निमित्तानं पवारांच्या हातून सत्कार स्वीकारताना एकनाथ शिंदेंनी केलेल्या वक्तव्याची सर्वांनाच आठवण झाली. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो. माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाही असा विश्वास आहे. संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये असलेल्या खास नात्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच होत असते. त्यामुळे संजय राऊत आपल्या दुसऱ्या दैवतावर पवार साहेबांवर सातत्यानं अशी टीका करतील असं कुणालाही वाटलं नसेल. पण राजकारणात अशक्य काही नाही यावर विश्वास बसतो हेच खरं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.